जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, विहीर योजनेत मोठा बदल झालेला आहे। आता या शेतकऱ्यांना सुद्धा विहीर योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर चला तर मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ घेता येईल ते आपण आता बघूया। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून सतत नवनवीन योजना राबवल्या जात आहेत। शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जात असून या निर्णयामुळे शेती आणि शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग मिळत आहे। राज्य सरकारकडून शेतीसाठी विविध अनुदान दिले जातात, त्यात सिंचन विहीर योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे। विशेष म्हणजे आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे, त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। सिंचन विहीर योजनेचा उद्देश राज्यातील कोरडवाहू जमिनीचा बागायतीमध्ये बदलण्यासाठी व पाण्याचा कार्यक्रम वापर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना विहीर बांधण्यासाठी 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते। या योजनेतून अल्पभूधारक शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। भोगवटादार वर्ग 2 शेतकरी पात्र या योजनेत नुकताच एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। शासनाने 2025 च्या नवीन नियमानुसार भोगवटादार वर्ग 2 जमीनधारक शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केले आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांकडे वर्ग 2 प्रकारातील जमीन आहे त्यांनाही विहिरीसाठी असणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। कोणत्या प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे? सिंचन विहीर योजनेचा लाभ खालील प्रवर्गातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। अनुसूचित जाती SC, अनुसूचित जमाती ST, इतर मागासवर्गीय OBC, सामान्य प्रवर्गातील शेतकरी ओपन। या बदलामुळे सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला असून विशेष भोगवटादार वर्ग 2 जमिनीची असलेल्या शेतकऱ्यांना हा निर्णय खूप मोठा दिलासा देणारा आहे। या योजनेअंतर्गत अनुदान मर्यादा किती आहे? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विहिरीसाठी जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते। विहीर खोदण्यासाठी अनुदान, विहिरीचे रिंग बदलण्यासाठी किंवा मजबूतीकरणासाठी अनुदान दिले जाते। अनुदानाची पात्रता आणि निष्कर्ष काय आहे? सिंचन विहीर योजना लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील अटींची पूर्तता करावी लागणार आहे। शेतकऱ्यांकडे पाणी स्रोत असल्याचे दाखला असणे आवश्यक आहे। जमीनधारक म्हणून शेतकऱ्यांचे नाव सातबाऱ्यात असणे आवश्यक आहे। आता भोगवटादार 2 प्रवर्गातील येणाऱ्या शेतकऱ्यांना पात्र असलेल्या या गटातील शेतकऱ्यांसाठी लाभाची मोठी संधी निर्माण झाली आहे। सिंचन विहीर अनुदान योजनेचा फायदा कसा घ्यावा? जर तुम्ही शेतकरी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खालील प्रक्रियेत पालन करणे आवश्यक आहे। प्राथमिक नोंदणी, तुमच्या जवळच्या तालुका कृषी कार्यालयात जाऊन तुमचा अर्ज करा। सर्व आवश्यक कागदपत्रे, सातबारा, उतारा, जमीन धारकाचा दाखला, ओळखपत्र, आधार कार्ड, पाणी स्रोताचा दाखला तसेच भोगवटादार वर्ग 2 असल्याचा पुरावा देखील तुम्हाला जमा करावा लागेल। ऑनलाईन अर्ज, या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता सरकारच्या अधिकृत पोर्टलवर देखील अर्ज सादर करता येईल। तपासणी प्रक्रिया, त्यानंतर अर्जाची पडताळणी झाल्यानंतर यासाठी लाभ मंजूर केला जाईल। अनुदान वितरण, विहीर खोदण्यासाठी मंजूर झालेली रक्कम ही थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल। शेतकऱ्याच्या सिंचन समस्येवर मात करण्यासाठी हा महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे। भोगवटादार वर्ग 2 शेतकऱ्यांसाठी पात्र करण्यात आल्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी याचा लाभ घेऊ शकतील। कोरडवाहू शेतकरी बागायती करण्यासाठी हा निर्णय शेतकऱ्यांसाठी गरजेचा ठरणार आहे। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सातत्याने योजना राबवल्या जातात। सिंचन विहीर योजना ही खालील एक महत्त्वाची योजना असून यामध्ये झालेला हा बदल शेतकऱ्यांना आर्थिक धैर्य प्राप्त करून देण्यात मदत करणार आहे। शेतकऱ्यांना काय करावे? जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच तुमच्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज करा। योग्य कागदपत्रे सादर करून वेळेत अर्ज सादर करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल।
तर मित्रांनो, अशी होती ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती। तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा। धन्यवाद मित्रांनो।